या माई. हा आई आई ग. हा ऐक प्रेम छाय. अगं बाई लगेच चहा. कशी आहे मावशींची तब्येत? आता अगदी छान आहे. ते काय 2 दिवसात पडदे कोणी धुवायला टाकलेले दिसत नाहीये. हा आणि ते पाय पुसणं सुद्धा तोंड वाकडं करून बसले तिकडे. झाडाला सुद्धा कोणी पाणी घातलेलं दिसत नाहीये. सगळी माती सुकलेली आहे. हो, तू गेल्यापासून मी झाडाखालीच आंघोळ करतोय ना. आणि पडदे म्हणशील तर आम्ही ते जागच्या जागी ड्राय क्लीन केलेले आहेत. हो का? आणि पाय पुसण्याचं म्हणशील ना तर तू यायच्या आधी मी ते सरळच ठेवलं होतं. तुला बघून तोंड वाकडं गेले त्यांनी. कुणी? पाय पुसण्यानी. घे चांगला कान धर त्याचा. कुणाचा? कपाचा. बिचाराचा कान धरायला कोणी नव्हतंच ना तू नसल्यापासून. का का बरं? आम्ही बिनकामाचे बशीतून पिणारे. पुरे झाला आता? नाही नाही, तू नसल्यापासून आम्ही बिनपणाची आंघोळ करत होतो, बिन फोडणीची आमटी खात होतो आणि सुनांवर घर सोपवण्याच्या तुझ्या वल्गनाच ठरल्या. एकाही सुनेने तुझी आठवण काढली नाही. आणि नातवंड तर कोण बाई असं म्हणत फिरत होती. आणि हा तुझा जावई सतीश आणि मी समसुखी असल्यासारखे वावरत होतो. सगळं व्यवस्थित चालू होतं. आम्हाला तुझी आठवण सुद्धा आली नाही. हो का? हो. काय आल्या आल्या फटाका वाजवला की नाही? अहो नाना, फटाका नाही, तुम्ही सुतळी बॉम्ब लावला. सुतळी बॉम्ब. तर नाही तर काय, आम्ही काय इथे पायपुसणं सरळ करण्यासाठी आहोत का कपडे धुवायला? 2 दिवस घराबाहेर बायका गेल्या तर त्यांना असं वाटतं पडला असेल धुणी भांड्यांचा ढीग. सगळी अंधाधुंदी झाली असेल. आता दिवसभर संगीत वाजत राहणार. काय रे, तुझं संगीत कधी येणार आहे? नाना, आमच्याकडे संगीत नसतं. आमच्याकडे एकदम डीजे असतो. डीजे, कळलं ना? चला, आमचा डीजे यायच्या आधी वर जाऊन बघायला पाहिजे कपडे धुतलेत की नाही, हो, पाय पुसणं सरळ आहे की नाही ते. चहा पिऊन जा. नको, माहिती द्या. चित्रा, मी पुण्याला जातोय. रात्री उशिरा का होईना पण येण्याचा आटोकाट प्रयत्न करीन, पण सांगता येत नाही. फार महत्वाची मीटिंग आहे. मनोज, नको ना जाऊ तू. मला बहुतेक ताप भरतोय. तू नको ना जाऊ प्लीज. बर, नाही जात. काही का होईना तिकडे नाही जात. नाही, नको जा तू. महत्वाचं काम आहे ना, जा तू. अगं चित्रा, तुला खरंच ताप भरतोय. तू एक काम कर, 10 वाजता क्लिनिक उघडतं. तू 10 वाजताच तिकडे पोच, म्हणजे तुझा पहिला नंबर लागेल. हा, आजच औषध घेतलं ना तर ताप आटोक्यात येईल. ओके ओके. तोपर्यंत मी एक काम करतो, मी खालून सूपची पाकिटं घेऊन येतो. हा, ती आठवणीनं घे. हा, सूप पिऊन बरं वाटेल तुला. आणि मग औषधं घेऊन झोप. उद्यापर्यंत बरी होशील, घाबरू नकोस. ओके ओके. तर आता रडायला काय झालं? मी जाताना पण रडणार आहेस का तू? तू नीट जा. आणि डॉक्टरांचं लक्षात ठेव. आणि कालचं प्रॉमिस आठवतंय ना, देसाईवाडीचं? हो. दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन चालायचं बंद करा. येतो मी. बाय.
फोन का उचलत नाहीये ही? इतक्या वेळा फोन केला, उचलत का नाहीये? आंघोळीला वगैरे गेली असेल. अर्ध्या तासाने परत करून बघते. काय आल्या आल्या फटाका फोडला की नाही? काही एक बोलू नका माझ्याशी, फटाका फोडला म्हणे. नाही ना माझी आठवणी आहे, मग कशाला आलात माझ्याशी बोलायला आता? अगं तू म्हणजे डायरेक्ट पल्लव मयूरसारखी भांडायला लागलीयस. तुला काय खरं वाटलं का सगळं? मग चेष्टेत सुद्धा माझ्याशी असं बोलायचं नाही हा, की तुझी आठवणच येत नाही म्हणून. पण तुम्हाला एक सेकंद वाटलं की नाही की मी तुमच्यावर रागवले म्हणून? तू म्हणजे चोरावर मोरच निघालीस. काय ग मेघना, तू इतकी अशी गंभीर का झाली आहेस? चित्रा फोन उचलत नाहीये. अरे बापरे, तुला चक्कर बिक्कर आली काय? अगो बाई, चक्कर? काय हो, काही गोड बातमी आहे की काय? नाही नाही, तिची सविस्तर न्यूज सांगतो मी तुला नंतर. आधी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ दे. तू काय म्हणत होतीस का मेघना? सरळ तिच्या घरीच जावं असं वाटतंय नाना. नाही नाही, तेच बरोबर आहे. प्रत्यक्ष जाऊन बघून आलेलं बरं. तू विजयाशी बोल आणि हे जाऊन ये. बरं ठीक आहे, चालेल. बरं माई, उषा मावशी कशा आहेत? आता अगदी छान आहे हो. 2 दिवसांनी हॉस्पिटलमधनं घरी आणतील तिला. हो ना, पण बरं झालं ना तुम्ही गेलात ते. हो तर बरंच झालं. बरं, तुम्हाला काही चहा काही खायला आणू? तू त्याची काळजी करू नकोस, मी आहे. तू आधी विजयाशी बोल आणि तिकडे चक्कर मारून ये. आपल्याशिवाय कोणी नाही आहे तिला. जा. हो ना, आलेच. काय हो, काय झाले सांगा ना आधी मला. सांगतो सांगतो. अहो चित्रा फोनच नाही उचलत आहे. हो हो ना, आंघोळीसाठी वगैरे गेली असेल असं समजून मी अर्धा तास जाऊ दिला मध्ये. मग पुन्हा फोन केला, पण तरीही तेच. बापरे, आजारी बिजारी तर नसेल पडली ना? हो ना, मी तेच म्हटलं नाना माईंना की आम्ही जाऊन बघून येतो म्हणून. तेही म्हणाले जा म्हणून. मग काय करूया, जाऊया का चित्राकडेच? अहो पण ताई, काल त्या चक्करच्या नादात तुमचं एक्झिबिशनचं शॉपिंग राहिलं अर्धवट. हो ग, आणि जोपर्यंत शॉपिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत काम सुरू करता येणार नाही. मग काय करूया? आपण असं करूया, मी चित्राकडे जाते, तुम्ही शॉपिंगला जा. पण म्हणजे चालेल ना तसं? चालेल हो ताई. एक काम कर, तू चित्राकडे जा आणि जर तुला असं वाटलं ना माझी गरज आहे तर लगेच मला फोन कर. मी काही शॉपिंग सोडून लगेच येऊ शकते. चालेल. हा, आणि प्लीज मला लगेच कळव हा तिकडे गेलीस की. हो. चल मग बरोबरच निघूया. मी शॉपिंगला जाते, तू चित्राकडे जा. चालेल. आणि मला कळव हा काय आहे ते. हो हो. चल. चित्रा, अगं काय ग? चित्रा, ए चित्रा, ओ गॉड, चित्रा अगं
अगं केवढा ताप आहे तुला? चित्रा, चित्रा, तुला कळतंय का मी काय विचारतीये? हॅलो चित्रा. मनोज कुठे? पुण्याला गेलाय. बरं तू काही खाल्लंयस का? काय ग चित्रा, डॉक्टरांकडे गेली होतीस का? बरं मी एक काम करते, मी डॉक्टरांना फोन करते आणि तुला सूप करून देते. हा डॉक्टर काका, मेघना बोलतेय. थँक्यू. अगो बाई, म्हणजे मी इथे 2 दिवस काय नव्हते तर इतक्या घडामोडी घडल्या. नाही पण चित्राच मला फार वाईट वाटतं हो. साधी हो बिचारी पोर. काय हो, हा मनोज तिच्या मानानं जरा जास्तच हुशार आहे का हो? नाही, मेडल बिडल मिळालेत ना त्याला. हो मग त्याचं काय. नाही नाही, अशी तफावत असली ना तरीही 2 माणसांमध्ये अंतर पडत जातं हो. तसं तर काही नाही ना त्यांचं. असं काय नियम नाही आहे म्हणा, म्हणजे असूही शकतं आणि नसूही शकतं. तर मी तर असं म्हणेन की तो जास्त बुद्धिमान असेल तर त्याने अधिक समंजसपणा दाखवायला हवा खरं तर. काय हे नाही बाई माझ्या लक्षात आलं. तुमचं म्हणणं अगदी असे बघताय का माझ्याकडे? म्हणजे तुमचं म्हणणं तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशार आहात का? अरे ही काय जबरदस्ती आहे. मी नुसतं बघितलं तुझ्याकडे. पण खरंच सांगू, खरंच तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशार आहात. असू दे. पण या चित्राचं काय होणार हो? नाही, तिरशिंग्या मनोज बरोबर कसं काय संसार करणार ही? दोघेही थोडे पोरकट आहेत खरं. एकमेकांशी जुळवून घेताना दोघांनी कधी 2 पावलं मागे कधी 2 पावलं पुढे असं करावं लागणारच ना. दोघांना ते समजत नाहीये ना, आणि मुख्य म्हणजे सांगूनही समजत नाहीये. तेच तर ना, ठेच लागल्याशिवाय शहाणं होत नाही माणूस. ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले ते? हो, संपूर्ण विश्रांतीची गरज आहे तुला. मनोज कधीपर्यंत येईल? खात्री नाहीये. रात्रीपर्यंत परत येतो म्हणालाय, पण काही नक्की नाही. बरं ठीक आहे, आपण एक काम करूया. आता डॉक्टरांनी इंजेक्शन दिलंच आहे तुला. मी पुन्हा एकदा तुला सूप करून देते, ते खा आणि एक झोप काढ. मग आपण घरी जाऊया. मनोजची येण्याची खात्री नसेल तर मी तुला अशी एकटी टाकून नाही जाऊ शकत. मेघना अगं नको, तू औषध आणून दे ना मला. मी राहीन एकटी. काय? बरी आहेस ना तू? 4 शब्द बोलताना दम लागतोय तुला आणि एकटी का राहतेस? डॉक्टर म्हणाले ना नाही तर ऍडमिट व्हा म्हणून. उगाच काहीतरी वेडेपणा. सरळ घरी चल. अगं हा काय हट्टीपणा आहे? मी तुला सोडणार नाहीच आहे एकटी, पण जर तुझं ऐकून सोडलंच ना तर आदित्याचा आणि घरच्यांचा ओरडा खावा लागेल मला. आणि अचानक घरी यायला नाही का म्हणतेस तू? चित्रा, हे बघ प्लीज रडू नकोस. काय झालंय? काय झालंय सांग मला. सांगायला सुद्धा लाज वाटते ग मला मेघना. पण प्लीज अशी मनात पुढत राहू नकोस. सांगावंसं वाटत असेल तर प्लीज सांग.
परवा रात्रीच्या भांडणाचं तर मी सांगितलंच तुला. हो, त्यामुळे तर काल चक्कर आली तुला. काल आदित्यने मला घरी सोडलं आणि आमचं पुन्हा भांडण झालं. शेवटी त्याने माझ्याकडून वचन घेतलं. म्हणाला की तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर तू पुन्हा देसाईवाडीत पाऊल टाकणार नाहीस असं वचन दे. माई. काय हो? माई पानं घ्यायची का? मेघना आणि विजयाताई मार्केटमध्ये गेल्या होत्या ना, आल्या का त्या? नाही, मेघना हो चित्राकडे गेली. आत्ताच तिचा फोन येऊन गेला, म्हणाली तुम्ही जेवून घ्या, माझी वाट बघू नका. चित्राला हो अचानकच पुन्हा ताप आलाय. तिच्याजवळ बसली मेघना. विजय आली की बसूया जेवायला. चित्राचं पण हे वाढतच चाललंय नाही? अहो, आमच्याशिवाय कोण आहे तिला दुसरं? मी एक सांगू का माई तुम्हाला? माई, मला काय वाटतं, तुम्ही तिच्या आई वडिलांना बोलवून घ्या इथे आणि त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगा. जर तिचे वडील मनोजची सासरे म्हणून बोलले ना, तर परिस्थितीत नक्कीच फरक पडेल. अहो, पण अण्णा आजारी आहेत आणि चित्राची आई सारखी आजारीच असते. त्यांच्या मागे वणवण करून बिचारे थकून जातात हो. आणि आम्ही बोललो काय, ते बोलले काय, एकच. अहो, चित्रा आम्हाला आमच्या मुलीसारखीच आहे. उगीच अण्णाने इथे बोलवून घ्यायचं आणि मानसिक त्रास मात्र त्यांना व्हायचा. त्यापेक्षा नको, आम्ही बघू काय ते. एकदा आपलं म्हटलं की सगळा त्रास सहन करायला हवा आणि आम्ही तो त्रास सहन करून घ्यायला तयार आहोत. हो हो, बरोबर आहे हो तुमचं. नाही म्हणजे मी आपलं उगीच हे सगळं तुम्हाला सुचवलं. सॉरी हं माई. नाही हो, काही हरकत नाही. अहो, तुम्ही सुद्धा आपलेपणानं सुचवलं ना सगळं. सॉरी बेरी काही नको. तुझी कोंडी लक्षात येते माझ्या, पण तुला अशा अवस्थेत एकटे टाकून मी नाही जाऊ शकत चित्रा. आपण एक काम करूया, तू मनोजला फोन करून सांग की तुझी अशी अशी कंडिशन आहे म्हणून. तर आज रात्री तू परत ये, काहीही करून. तो जर नाही म्हणाला तर मी तुला घरी घेऊन जाणार आणि तो जर येत असेल तर तो येईपर्यंत मी थांबेन. रिंग वाजतीये पण उचलत नाहीये फोन. नानासाहेब, तुम्हाला बाबाजींची कृपा सांगतो. अहो, माझ्याकडे काही शेअर्स होते, तर काल ना मी आमच्या ब्रोकरला सहज म्हणून फोन केला, तर आमच्या ब्रोकरनी मला टिप दिली की ते शेअर्स विकून टाका म्हणून. मी विकून टाकले. आणि नानासाहेब, अहो आज सकाळी जेव्हा पेपर उघडला ना, बघतो तर काय, तेच शेअर्स, त्यांचा भाव अगदी रसा तळाला गेला होता हो. म्हणजे वाट लागली त्या शेअरची. बघा त्यांची कृपा, मला किती पैसे मिळाले. आज विकले असते तर केवढा लॉस झाला असता. जय. काय ग मेघना, काय झालं हिला? अहो, ताप चढला होता, निपचित पडली होती घरात. अरे बापरे. कसं बस रिक्षात घालून आणलंय. विजया, हा ना ना, जरा पाणी आण ग. हा. काय ग, काय झालं? ताप भरला होता. अरे बापरे.
तू असं कर, तिला आज घेऊन जा खोलीत. तू आराम कर, मी चहा ठेवते. हा ये सावकाश. अगं, काय केलंस? अगं ना, विजया, ते राहू दे, तू आधी हळद घेऊन ये जा. बघ तुला लागेल. आणि नाही जरा लक्ष द्यावं ग, किती घाई तुझी. अगं आता थांब थांब थांब, जरा सहन कर. हा, हळद दाब त्याच्यावर. हा, हळू हळू. सॉरी 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 सॉरी. ताई ताई हळू. खूपच लागले ग. मेघना, काळजी घ्या हो. दुखतंय का मेघना? विजया, तिला आत घेऊन जा. मी फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो, ड्रेसिंग करूया तिला. हो ना. सावकाश सावकाश. सावकाश सावकाश. काचा आहे तिथे आता. हळू या साईडने जा. तू पण हळू ग. आलो मी. या.